जेन्ना कर्नाटकान बीजेपीचो सरकार आसलो तेन्ना काँग्रेसच्या थोडे मेंबर्सांनी जे थोडे ऑफिस बेरर्स असले तेंच्यांनी एक ग्रुप फॉर्म केलो आणि तो ग्रुप फॉर्म करून तेंच्यांनी मादय वाजोवपाचे मुवमेंट चालू केले. ते मुवमेंट चालू केल्यानंतर तितून आरजी जॉईन जावंक ना म्हणून आरजीचेर टिका केली, आरजीचेर प्रेशर हाडलो की तुम्ही युनायटेड कित्याक वचना म्हणून. पण आमी आमच्या स्टँडाचेर फर्म रावले कित्याक आमकां खबर आसले की हे मुवमेंट काँग्रेसचे मुवमेंट आसा, हे मुवमेंट पॉलिटिकली मोटिवेटेड आसा आणि हे मुवमेंट जर सरकार बदललो जाल्यार ते मुवमेंट बंद पडपाचे गॅरंटी आसा हे आमकां खबर आसले. आणि तुम्ही पहिले जसे कर्नाटकान सरकार बदललो तसो ते काँग्रेसचे जे पदाधिकारी असले तेंच्यांनी तो मुवमेंट बंद उडयलो. तो मुवमेंट सिस्टमॅटिक स्लो केलो, बंद उडयलो. आता त्याचे नाव सुद्धा सध्या मार्केटान ना, गोंयान ना. आता हे कित्याक केल्ले? हे फक्त राजकारणाक गोंयकारांक पिशान काडपाक हे मुवमेंट तयार केले. आमी तेन्ना प्रेस कॉन्फरन्स घेवन तांकां सांगलेले, जेन्ना कर्नाटका काँग्रेसचो सरकार येयलो तेन्ना आमी क्लियर कट तांकां सांगलेले की तुम्ही वचून कर्नाटकाच्यान रॅली चालू करा, पदयात्रा चालू करा, आमी तुमच्या वांगडा येता म्हणून. ते न्यू चीफ मिनिस्टर, काँग्रेसचो जो चीफ मिनिस्टर आसा तेका मेळया, तेंचे जे मिनिस्टर पद आसा तेंकां मेळया आणि आमचे जे विषय आसा ते तेंच्या फुड्यान मांडया. तेंकां रिक्वेस्ट करूया की तुम्ही हो कळसा बंडुराचो जो प्रोजेक्ट आसा तो फाटी घ्या. पूण हे काय त्या ग्रुपान करूंक ना, तेंचेर केन्ना तेंचेर प्रेस कॉन्फरन्स घेवंक ना, टिका करूंक ना आणि सगळे आपापल्या वाटेन ते गेल्ले आसा. आता सरकार जेन्ना बदललो तेन्ना पयलीं म्हटल्यार काँग्रेस सरकारान एक डिसिजन घेतले की कळसा बंडुराक पयल्या वर्सा 1000 कोटी दिवपाचे आणि मागीर टोटल प्रोजेक्टाक 5000 कोटी दिवपाचे आणि तो प्रोजेक्ट बेगिनातले बेगीन कंप्लीट करपाचो म्हणून तेंच्यांनी जशे मॅनिफेस्टोन सांगलेले तेच तेंच्यांनी आता फुडें ते व्हरत आसा. तेंचे फर्स्ट कॅबिनेट जाले, असेंब्ली जाली, भितर तेंच्यांनी बजेट सेशन जाले, बजेट स्पेशल सेशनान स्पेशल तेंच्यांनी फायनान्स दवरले, बजेट एलोकेट केले आणि ह्या प्रोजेक्टाक लागून ते सेंट्रल गव्हर्नमेंटाच्या फाटल्यान लागलेले आसा. आता हे सगळे जाता तितून एकूच गजाल कळटा की जावं ती काँग्रेस जावं ती बीजेपी, हे दोनूय जे नॅशनल पॉलिटिकल पार्टीज आसा हे हांकां गोंयचे अजिबात पडलेले ना, गोंयच्या लोकांचे अजिबात पडलेले ना. गोंयचे जी आमची आवय जी म्हादय आसा ती म्हादय डायवर्ट करूनच ते रावतले. कित्याक गोंयचे जे पॉलिटिकल सध्या नॅशनल पॉलिटिकल पार्टीची जी लिडरशीप आसा आणि तेंच्या वांगडा तेंकां सपोर्ट दिवपी जे रिजनल पार्टीज थोडे आहा तेंच्यांनी सगळ्यांनी कॉम्प्रोमाइज केल्ले आहा. ते गोंयचे एजंट जाल्ले आसा, म्हादयचे एजंट जाल्ले आसा, जे म्हादयक आपली आवय म्हणटा पूण फाटल्यान तेच आवयक व्हरून दुसऱ्याक विकता असले एजंट ते जाल्ले. हेंच्यांनी म्हादयची डील हेच्या पयलींच केल्ली. जेन्ना 1980 म्हादयचो विशय तापलेलो तेन्ना थंय एक कमिटी फॉर्म जाल्ली, एक्सपर्ट कमिटी पॅनल जाल्ले. ते पॅनलाच्या थ्रू कितलेशेच रेकमेंडेशन, सजेशन्स दिल्ले. तेन्ना काँग्रेस गव्हर्नमेंट आसलो, तेन्ना बंधारा बांदपाचे, हायड्रो पॉवर युनिट घालपाचे, हे सगळे जे डेटा कलेक्शन करपाचे सगळे जे रेकमेंडेशन आसले ते 1980 ह्या सरकाराकडे, काँग्रेस सरकाराकडे ते पॅनलान दिल्ले. बट काँग्रेस सरकारान ते केन्नाच मनार घेवंक ना आणि हेकाच लागून अशी पाळी येयली की बीजेपी कितलो चान्स पडलो की गोंयकारांकडे, आमच्या गोंयच्या सरकाराकडे तो डेटा नसल्या कारणान जेन्ना ट्रायब्युनलाचो अवॉर्ड जालो त्या अवॉर्डान क्लियर कट बरयला की गोंयच्या सरकाराकडे म्हादय आपल्याकडे दवरपाक कसलोच डेटा ना. नाजाल्यार जे प्रोजेक्ट एक्सपर्ट पॅनलान सांगलेले, नाजाल्यार नॅशनल एजन्सीन सांगलेले की सरकारान करचे म्हणून, ते भितर मॅक्झिमम 11 कितें तरी हायड्रो पॉवर युनिट्स असले, प्लांट्स असले, मागीर बाकीचे स्मॉल स्मॉल बंधाराज असले, मागीर तो डेटा कलेक्शन करपाचे असले, काय ह्या सरकारान करूंक ना. ह्या सरकारान, काँग्रेस सरकारान तेन्ना जर कितें केलें जाल्यार सेंट्रल गव्हर्नमेंटाची दलाली, एजंटगिरी, तेन्ना तेंकां आपलो जो सरकार आसलो, काँग्रेस सरकार कर्नाटका आसलो, तो तेंकां वाचोवपाचो आसलो. तो ह्या राहुल गांधीक हेंकां वाचोवपाचो आसलो, सोनिया गांधीक तो वाचोवपाचो आसलो आणि तेकाच लागून तेंच्यांनी हेचेर कसलेच काम केलें ना. आणि आता एक सिमिलर सिच्युएशन आसा. काल एक्चुअली आयजूच जेन्ना सकाळी उठले तेन्ना युरीचो एक मेसेज हेचेर प्रेसाचेर येयला की तेणी ट्वीट केला म्हणून, आणि तेणी ट्वीट केला
की मोदी सरकार आतां सिद्धरामय्या वचोन मोदीक मेळ्ळा जाल्यार आतां बीजेपी कितें करतली काय म्हणून क्वेश्चन करता। एक लीडर ऑफ ऑपोजिशन जेचे काम असल्याने एक नॅशनल ग्रँड ओल्ड पार्टीचो हांगा एक एमएलए, तीनूच एमएलए उरला भितरलो एक एमएलए लीडर ऑफ ऑपोजिशन, आयज तो आपल्या सरकाराक सांगचे सोडून आपल्या पार्टीच्या चीफ मिनिस्टराक सांगचे सोडून तो बीजेपीक सांगता जितून तेचे आयकपाचेच ना हे कन्फर्म आहा। बीजेपी तेका केअर करपाची ना हे कन्फर्म आसा, प्रायम मिनिस्टर मोदी तेका केअर करपाचो ना हे कन्फर्म आसा। तेन्ना तो आपल्या पार्टीक सांगिना पण बीजेपीक विचारता की तुम्ही कितें करतले काय म्हणून। आमी तेन्नाय सांगलेले की युरिया आलेमावान वचपाचे आणि त्यांच्या सरकाराक मेळपाचे, त्यांचे जे पदाधिकारी ज्यांच्यानी एक मुवमेंट तयार केल्लो गोंयकारांक पिशान काडलेले, जर ते खरे असले जाल्यार इतल्यान ते चीफ मिनिस्टराक मेळटले आसले, काँग्रेसीक मेळटले आसले, तांकां आपले निवेदन दिता आसले, मेमोरेंडम दिता आसले, तांकां रिक्वेस्ट करता आसले की तुम्ही काँग्रेस पार्टी, आमी काँग्रेस पार्टी आणि आमचे नॅशनलाक एकूच आमचो लीडर आसा, एकूच पार्टीची आयडियोलॉजी आसा, एकूच आमचे कॉन्स्टिट्यूशन आसा, एकाच सिंबॉला सकयल आमी लढटात, एकाच पार्टीचे जेन्ना हांगा सेंट्रल लिडरशिप गोंयांत येवन कॅम्पेन करता तेन्ना तांकां फूल रायट आसलो की आमची मादय आमकां दवर म्हणून सांगपाक, आणि कळसा बंडुरा जो प्रोजेक्ट हा तो फाटी घे म्हणून सांगपाक तांकां चान्स आसलो। पूण लास्ट आतां 6-7 महिने जाले तेंच्यांनी अजिबात हे उतार काडलेले ना, एक सुद्दां तेंच्यांनी उतार काडलेले ना। आणि युरी आलेमाव आयज ट्वीट मारता तांकां की तुम्ही कितें करतले, बीजेपी कितें करतले काय म्हणून। हांव युरीक सांगपाक सोदता की असले ट्वीट मारून लोकांक पिशान काडू नाका। जर तू खरोच तू सिरियस आसा, तुजी पार्टी जर सिरियस आहा, घे तुज्या प्रेसिडेंटाक आणि डायरेक्ट बेंगलोर चला आणि तुमच्या काँग्रेस पार्टीच्या कर्नाटकाच्या चीफ मिनिस्टराक वचून मेळा आणि तेका सांगा की तुम्ही जो बजेट एलोकेट केल्यात 5,000 कोटी कळसा बंडुराक, आणि तुमचो जो चीफ मिनिस्टर वचून बीजेपीक वचून थंय मागणे मागता, गाराणे घालता की तुमचे कळसा बंडोराचे एनवायरमेंट क्लिअरन्स आसा ते बेगिनातले बेगीन सरकारान दिवचे सो दॅट ते आपले काम चालू करतले। त्यांचो डीपीआर रेडी आसा, अप्रूव्ह आसा, फायनान्शियल सगळे बिल्स रेडी आसा, टेंडर फ्लोट जाल्लेले आसा आणि सगळे फायनल जाला, फक्त उरला ते एनवायरमेंटल क्लिअरन्साक लागून। हे कित्याक मागता काय म्हणून क्वेश्चन करा। कित्याक ही काँग्रेस पार्टीन अजून पर्यंत जेन्नाच्यान ते गोंयान आसात फ्रॉम 1977च्यान ते गोंयान तकली वयर काडपाक लागलेले, ह्या काँग्रेस पार्टीन ज्यांच्यानी रिजनल पार्टीची मतां घेवन तेन्ना एमजीपी आणि यूजी हे दोनाय पार्टीची मतां, गोंयकारांची मतां आपले कडेन घेवन आमी गोंयकारांक साल्वार करतले म्हणून सांगणारे ह्या काँग्रेस पार्टीन गोंयकारांक फोंडान घातले, ते काढले तेंच्यांनी बीजेपीक हँड ओव्हर केले। बीजेपी कडेन जशे एमएलए जायना कशे दिसले, गोंयची पाट पडना कशे दिसले, गोंय सुदारतले कशे दिसले, तेन्ना ह्या काँग्रेस पार्टीन काढले आणि आपले सगळे एमएलए काढले आणि बीजेपीन घातले। आज जर तुम्ही पळयत जाल्यार बीजेपीन काँग्रेसचे कितले आमदार आसा आणि एक्चुअल ओरिजिनल बीजेपीचे कितले आसा हे तुमकां कळटलें। हे जे गठबंधन आसा, हे जे डबल इंजिन आसा, काँग्रेस आणि बीजेपीचे जे डबल इंजिन आहा, हे गोंयकारांक मात सुद्धा केअर करिना। हेंकां म्हादयचे पडोंक ना, हेंकां कोळशाचे पडोंक ना, हेंकां गोंयच्या जमनीचे पडोंक ना, गोंयकारांचे पडोंक ना। सो आमचो क्लियर कट एक मेसेज काँग्रेसीक आसा की काँग्रेसीन अमित पाटकरान तो प्रेसिडेंट आसा, युरी आलेमाव आसा आणि बाकीचे एमएलए आसा आणि बाकीचे त्यांचे जी कमिटी मेंबर्स आसा, हे सगळ्यांनी कर्नाटका ट्रीप करपाची, सिद्धरामय्याक सांगपाचे की तुम्ही जर म्हादय आमची व्हरता आणि तुम्ही जर तेका लागून बजेट एलोकेट करून हो प्रोजेक्ट फुडें व्हरपाक सरता तुम्ही आनी शकतात जाल्यार आमी हांगाल्यान पार्टीच्यान रिजायन जाता म्हणून तुम्ही प्रूव्ह करपाचे की तुमकां गोंयकार गोंय पयली, म्हादय पयली काय तुमकां तुमची पार्टी पयली आहा। तुम्ही पार्टीक लॉयल रावतले या गोंयच्या जमनीक, या गोंयच्या भुयेक आणि गोंयच्या आमची जी आवय आसा म्हादयक तेका तुम्ही लॉयल रावतले हे प्रूव्ह करपाचो टायम येयल्लो आसा। तुमचे जर कापास्ताद आसा हे कापास्ताद तुम्ही करून दाखया। गोंय वाटोवपाचे नाटकां तुम्ही करू नाका। ही नाटकां फ्रॉम 1977च्यान आमी पळयतात। इंडस्ट्रीज तुम्ही हाडले, तेच्या वांगडा मायग्रंट्स तुम्ही हाडले, तेन्ना तुम्ही कोमदाद जागे चोरपाक लायले, तांकां लागून कायदे केले, गोंयकारांक लागून एक कायदो तुम्ही करूंक ना, आणि आता तुम्ही गोंय साल्वार करपाचे गजाली करता।